यानंतर एक वेगळी बातमी आहे, पण बातमी आश्चर्यचकित करणारी, बुचकळ्यात टाकणारी बातमी गोंदियामधून आहे। गोंदियातल्या आमगाव तालुक्यात अवघ्या 2 महिन्यांचं शेळीचं पिल्लू दूध देत असल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर या पिल्लाला शिंग सुद्धा उगवली आहे आणि दातही आलाय। वयाच्या 6 महिन्यांनंतर होणारे शारीरिक बदल या पिल्लामध्ये दुसऱ्याच महिन्यात दिसून येऊ लागल्यानं हे पिल्लू सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे। या पिल्लाला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात। मात्र हा काही चमत्कार नसून हार्मोन्स मधल्या बदलांचे परिणाम असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात। त्याच्यासाठी कारणीभूत जे आहे ते हार्मोन्स आहेत, ते म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन, ते दुधासाठी हे यांचे जे शेळीतले जे स्तन आहेत ते पण थोड्या ग्रोथ झालेले आहे आणि तिथनं थोडा दुधासारखा जो द्रव्य आहे तो दिसून येतो आहे। तर हे याच्यासाठी कारणीभूत जे ग्रोथ हार्मोन आहे तिच्या शरीरात जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्यामुळे कारणाने तिचे दात पण लवकर ग्रोथ झाले आणि तिचं वजन पण वाढलेलं आहे। त्याच्या शरीरामध्ये मोठापण आहे आणि तिला तर दूध भरपूर होतो ना आईच्या, त्या कारणाने मोठापण त्या बकरीमध्ये। हां, शिंग आता ते शिंग याने आता ह्या 15 दिवसामध्ये शिंग जादा वाढले। 15 दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते, ते जसे बाल असतात ना, ते बालाच्या खालतीच होते, पण हे 15 दिवसाच्या आतमध्ये ते वरती आले। तर गोंदियामधले शेळीचं हे छोटंसं पिल्लू सध्या चर्चेचा विषय बनलंय। 2च महिन्यांचं हे पिल्लू आहे, पण एखाद्या मोठ्या जनावराप्रमाणे या पिल्लाच्या शरीरामध्ये आत्तापासूनच बदल झालेले आहेत। हे पिल्लू दूध देऊ लागलंय, त्याची शिंग फुटू लागलेली आहेत आणि त्याला दातही आलेले आहेत। पण हे सगळे काही हार्मोनल बदलांमुळे होणारे परिणाम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। यानंतर आपण